आज मी तुम्हाला झटपट असा मसाले भात बनवून दाखवणार आहे। बटाटा घेतलाय, फरसबी, फ्रेश वाटाणा घेतलेला आहे, फ्रेश मका घेतलेला आहे। ह्याच्यामध्ये खूप साऱ्या भाज्या वेगवेगळ्या घेतलेल्या आहेत। तुमच्याकडे जर काय असलं तर अजून घेऊ शकता। त्यासाठी बघा मी कोलम तांदूळ घेतलेले आहेत। ह्याच्यामध्ये आपण पहिलं तेल टाकून घेऊया एक पळी आणि गरम होऊन देऊया। त्याच्यामध्ये टाकायचं छोटा एक चमचा मोहरी, छोटा एक चमचा टाकायचं जिरं, त्याच्यामध्ये टाकायचा तेजपत्ता, मसाला विलायची, एक चक्री फूल, 2 दालचिनीचे तुकडे, एक लवंग आणि एक साधी विलायची। त्यात टाकलेला आहे एक कांदा मोठ्या आकाराचा। हा कांदा चांगला भाजून घेऊया। त्याच्यामध्ये मी टाकणार आहे थोडासा कढीपत्ता आणि त्यात टाकणार हिरवी मिरची, आलं, लसूण असं कुटून घेतलेलं। आता हे सगळं चांगलं 2 मिनिटं आपण मीडियम गॅसवर परतून घेऊया। त्याच्यामध्ये टाकायची आपल्याला थोडीशी हळद, मिक्स करून घेऊया आणि त्याच्यामध्ये टाकायचे एक टोमॅटो। आता हे पण आपल्याला 1 मिनिटभर परतून घ्यायचं। 1 चमचा जिरे धने पावडर, 1 चमचा गरम मसाला पावडर, चवीप्रमाणे टाकायचं मीठ। त्यात टाकणारे मी पहिली थोडीशी कोथिंबीर मिक्स करून घेऊया आणि त्यात टाकायचे आपल्याला ह्या भाज्या सगळ्या। 2 मिनिटं परतून घ्यायचं। 2 चमचे तूप, हे पण यात मिक्स करून घेऊया। आता त्यात टाकायचे जे तांदूळ बघा मी स्वच्छ धुवून घेतलेले 2 ते पाण्यानं। मीडियम गॅसवर 1 मिनिटभर परतून घेणार आहे। 3 वाटी पाणी टाकायचं। आता हे मिक्स करून घेऊया। टाकणार आहे थोडीशी कोथिंबीर। आता ह्याला काय करू, पहिला आपण उकळून देऊया। असं एकदा हलवून घ्यायचं। गॅस करणार आहे आता एकदम बारीक आणि आता हे 15 मिनिटासाठी झाकून ठेवणार आहे। बारीक गॅसवर बघा 15 ते 20 मिनिटं ठेवले होते। बघा मस्त असा मोकळा मोकळा होतो एकदम।